छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख चुकीची आहे. होय, जी तारीख आपण अनेक वर्षांपासून साजरी करत आलो आहोत त्यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो. आणि जर जन्मतारखेबाबतच इतका गोंधळ असेल तर विचार करा त्या किल्ल्याचा इतिहास किती खोल असेल जिथे त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील जुन्नर जवळ सह्याद्रीच्या काळ्या बेसॉल्ट पर्वतरांगांवर उभा आहे शिवनेरी किल्ला. समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला 3 बाजूंनी सरळ उभ्या कड्यांनी वेढलेला आहे. या किल्ल्याची अचूक निर्मिती तारीख कोणालाच माहित नाही. त्याच्या मुळांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत जातो. त्यानंतर यादव, मग बहमनी आणि पुढे अहमदनगर सुलतानत यांनी याला अधिक मजबूत केले. शिवनेरी किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा किल्ला बांधला गेलेला नाही तर डोंगरालाच किल्ला बनवण्यात आला आहे. दख्खन पठारातील बेसॉल्ट खडक जो जगातील सर्वात कठीण खडकांपैकी एक आहे आणि शिवनेरी कोणत्याही पायाशिवाय त्याच बेसॉल्ट पर्वतावर उभा आहे. भिंती बांधताना ड्रायस्टोन मॅसनरी आणि लाईम मॉर्टारचा वापर करण्यात आला जो चुना, सुरखी आणि वाळू यांना एका विशिष्ट प्रमाणात मिसळून तयार केला जात होता. शिवनेरीच्या संरक्षण व्यवस्थेकडे पाहिल्यास किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 7 वेगवेगळे दरवाजे पार करावे लागतात. हे दरवाजे सरळ रेषेत नसून प्रत्येक दरवाजा एका नवीन वळणावर आहे. आधुनिक भाषेत याला चिकन डिफेन्स असे म्हणतात. किल्ल्याच्या भिंती फक्त सरळ नव्हत्या, ठिकठिकाणी अर्धवर्तुळाकार बुरुज बांधलेले होते. जर एखादा शत्रू भिंतीलगत चिकटून वर चढत असेल तर बाजूच्या कोनातून त्याच्यावर थेट हल्ला करता येत होता. शिवनेरीची सर्वात प्रभावी अभियांत्रिकी म्हणजे त्याची पाण्याची साठवण व्यवस्था. किल्ल्याच्या आत 2 प्रचंड खडकात कोरलेली पाण्याची टाकी आहेत, गंगाकुंड आणि जमुना कुंड. आता प्रश्न असा होता की या टाक्यांमध्ये पाणी येणार कुठून? सह्याद्रीत मान्सून पाऊस खूप जास्त पडतो, त्यामुळे वास्तुविशारदांनी किल्ल्याच्या छतांना, मार्गांना आणि खडकांच्या पृष्ठभागांना उतार देऊन डिझाईन केले होते जेणेकरून पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून येऊन या टाक्यांमध्ये साठवले जाईल. याच किल्ल्यात एका सुरक्षित खोलीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पण जन्मतारीख काय होती हे आजही वादाचा विषय आहे, कारण त्यांच्या जन्माच्या 2 तारखा आढळतात: 6 एप्रिल 1627 आणि 19 फेब्रुवारी 1630. प्रत्यक्षात ब्रिटिश इतिहासकार ग्रँट डफ यांनी मराठा इतिहास लिहिला, पण त्यांना चांद्रकाल गणनेतील गुंतागुंत समजली नाही आणि 1627 ची तारीख अधिकृत बनली. सुमारे 30 वर्ष हीच त्यांची जन्मतारीख मानली जात होती. नंतर विद्वानांनी नवीन पद्धत वापरली. शिवभारत हे शिवाजी महाराजांच्या दरबारी कवीने लिहिलेले संस्कृत काव्य आहे ज्यामध्ये अचूक नक्षत्र आणि ग्रहस्थिती नमूद केली होती. खगोलशास्त्रज्ञांनी जेव्हा याची गणना केली तेव्हा खरी तारीख समोर आली: 19 फेब्रुवारी 1630. आताही जर काही गोंधळ असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा.